कधी अशी सिरीज बघितली आहे का की ससुर भी कभी दमात थे. भीती असते एक की माझ्या हातून सत्ता जाऊ नये, भली ती छोटीशी स्वयंपाकघरातली सत्ता असेल पण ती जाऊ नये आणि माझं महत्त्व कमी होऊ नये. तर सासू सून बेसिकली आपण याला म्हणूया की एक सासू सून सिंड्रोम हा होतो कसा. इन्सिक्युरिटीज, फिअर्स हे सायकोलॉजिकल आहेत. एका व्यक्तीवर दोघांचं असलेलं वर्चस्व. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये टॉक्सिक बॉस सहन करता, तुम्ही कामवाल्या बाईचे टँट्रम्स पण ऍडजस्ट करता, तुम्ही स्वतःला, त्या दुसऱ्या व्यक्तीला आणि सगळ्यात महत्वाचं त्या नात्याला चान्सच नाही देत. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. आज आम्ही घेऊन आलो आहे एक खूप इंटरेस्टिंग आणि कॉम्प्लेक्स असा विषय, आणि तो म्हणजे सासू सुनेचं नातं. बेसिकली एक स्त्री जेव्हा आई असते, बहीण असते, मामी असते, काकू असते, तेव्हा ती खूप छान असते. पण ती जेव्हा सासूच्या रोलमध्ये येते तेव्हा काहीतरी गडबडतं. सेम गोज फॉर अ डॉटर, म्हणजे ती एक मुलगी, बहीण, पुतणी, भाची म्हणून खूप छान असते. पण ती सुनेच्या रोलमध्ये गेल्यावर परत तिथेही काहीतरी गडबड होते. सो बेसिकली ह्या रिलेशन मागची सायकोलॉजी समजून घेऊन आपण हे रिलेशन आणखीन इम्प्रूव्ह करू शकतो, आणि त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या इंटरेस्टिंग टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आहेत अनुराधा हरकरे. वेलकम अनुराधा. थँक्यू सो मच. अनुराधा इज सायकोलॉजिस्ट, टीचर, ऑथर, यूट्यूबर. अनुराधाचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे सायकोलॉजी संडे, आवर्जून तो बघा. आणि अनुराधा इज ऑथर, आणि तिने लिहिलेली काही पुस्तकं, इफ आय हॅव टू मेन्शन, वन ऑफ देम इज व्यक्ती तितक्या मनोवृत्ती, आणि शी ऑल्सो राईट्स दी टेक्स्टबुक्स फॉर सायकोलॉजी फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड थर्ड इयरच्या युनिव्हर्सिटी कोर्सेससाठी. सो अनुराधा, तुझं खूप स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. आणि आज आता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. सासू आणि सून खूप कॉम्प्लेक्स रिलेशनशिप असू शकतं, चॅलेंजिंग असू शकतं, ट्रिकीसुद्धा असू शकतं. असं का होतं? याच्यामागे काही सायकोलॉजिकल कारण मी सायकोलॉजिस्ट आहे आणि मी काउन्सिलर पण आहे. त्यामुळे माझ्याकडे जे मॅरिटल कॉन्फ्लिक्ट्सचे लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात, त्यांच्या अनुभवातून मी जे काही सांगणार आहे. तर या सगळ्याचा विचार करता काय नेमकं हे प्रकरण आहे ते बघूया आपण. पण मला असं वाटतं की का ते कॉम्प्लेक्स आहे. जेव्हा असं आपण जेव्हा सांगितलं की ती सासू झाल्यावर बदलते, सून झाल्यावर बदलते, तर मला वाटतं हा कुठेतरी आपला ना एक प्री कन्सिफ्ड नोशन पण असतो की ते बदलणार आहे, आणि त्याच आपण माइंडसेटनी याच्याकडे येण्याची शक्यता असू शकते. तर खूप म्हणजे अनेक वर्षानुवर्ष झाले की सासू म्हटलं तर काहीतरी भीतीचं असू शकेल की बाबा जरा जपूनच राहा. तर ह्यानी मानसिकता डेफिनेटली आपला म्हणजे सुरुवात तिथे जाण्याची ही एक बचावात्मक असू शकते. दुसरी गोष्ट काय आहे ना की जेव्हा खूप वर्षांपूर्वी आणि नियर पास्टमध्ये पण की जेव्हा एकत्र कुटुंब होती, तर एकत्र कुटुंब म्हणजे काय, तर आई वडील, आजकाल तर आई वडील एकत्र राहतात हे पण एकत्र कुटुंबच म्हणतात, पण ॲक्च्युली एकत्र कुटुंब म्हणजे सगळे जावा, दीर, जाऊ, नंडा, जे आजे सासूबाई वगैरे हे सगळे जे असतं एकत्र. तर तेव्हा कसं असायचं ना की जे आपण म्हणतो की रिसोर्सेस कमी आहेत पण वापरणारे अधिक आहेत. अशा वेळेला जो फिट आहे त्याला त्याचं फिटनेस दाखवायला लागतो. सो इथे मग माझ्याकडे मला प्रेम मिळेल, माझ्याकडे अटेन्शन मिळेल, ह्याच्यासाठी धडपड असायची. कारण घरामध्ये पण आपण बघतो पॉलिटिक्स हे म्हणजे सगळ्या ह्या सास बहू ज्या सिरीज आहेत, तर तुम्ही असं कधी अशी सिरीज बघितली आहे का की ससुर भी कभी दमात थे? अशी सिरीज नाही बघितली आपण कधीच. कारण की आपल्या डोक्यात तेच आहे की फक्त सासवा सुना, आणि ह्या सगळ्या सिरीजमध्ये की काहीतरी कोणीतरी पॉलिटिकल गेम खेळणार, कोणीतरी कावेबाज असणार, एक विलन असणार. तर ह्या सगळ्यांच्यामुळे ना आपला माइंडसेट थोडासा कंटॅमिनेट झाला आहे असं मला वाटतं. आणि हा जो रिसोर्स मी म्हटलं, तर मग घरात पॉवर असणं, आपल्या शब्दाला मान असणं, आपल्याकडे लक्ष लोकांनी द्यावं ही अपेक्षा असणं, हे रिसोर्सेस मर्यादित होते. कारण इतके लोक घरात, तेव्हा माझ्याकडे कोण लक्ष देईल, मग मला निगेटिव्ह वेनी का होईना पण अटेन्शन घेता आलं पाहिजे, अशी मानसिकता असू शकते. आणि त्या मानसिकतेला आज म्हणजे तसे प्रॉब्लेम्स आज नाहीत खरं, पण मानसिकता तशी असण्याची शक्यता आहे. कारण शेवटी आपण त्या घडणीत ना आलेलो आहे ना. आणि ती सासू, तिची सासू, मग ह्याच्या आईला आले अनुभव,
ह्या सगळ्याच्यातनं आपण जे एक टेक अवे असतं आपलं, तर ते थोडंसं बायस्ड असू शकतं. आणि दुसरा जो तुम्ही म्हणालात की याच्यामधला सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तर ह्या माइंडसेटमधून ना कुठेतरी एक इन्सिक्युरिटी तयार होते. भीती असते एक की माझ्या हातून सत्ता जाऊ नये, भली ती छोटीशी स्वयंपाकघरातली सत्ता असेल पण ती जाऊ नये, आणि माझं महत्त्व कमी होऊ नये. आणि या याच्यातून त्या सासूचा थोडासा होल्ड वाढू शकतो. मग आता जसं तू म्हणालीस की ती एक आत्या म्हणून, काकू म्हणून, आई म्हणून छान असते, कारण तेव्हा तिच्या त्या जागेला धक्का पोचत नाही ना. तिच्या जागेला धक्का पोचणारी दुसरी कोणीतरी तिच्या स्वयंपाकघरात जेव्हा येते, इक्वल तिचं सगळं अस्तित्व दाखवणारी, तेव्हा तो स्ट्रगल फॉर पॉवर जो आहे तो सुरू होतो. तुझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा तुला असं वाटतं का की सासूचा तिच्या सासूपासनं जो एक्सपिरियन्स होता त्याचा काही इन्फ्लुएन्स तिच्यावर असतो वेन शी बिकम्स अ मदर इन लॉ? हो, म्हणजे तिच्या सासूचा इम्पॅक्ट किती आहे तर तो असूच शकतो. कारण की तिच्या सासूच्या म्हणजे तिने केलेल्या सासूरवासामुळे, कारण शेवटी आपण बघतो की जेव्हा सास भी कभी बहू थी असं म्हटलं जातं, पण मग ती बहू असलेली सास आज त्याच्यातून शिकत का नाही आहे? आपण जे कष्ट सहन केले, आपल्याला जे त्रास भोगावा लागला, तो आपल्या सुनेला भोगावा लागू नये असं ॲक्च्युली तिचं त्याच्यातून तिने धडा घ्यायला हरकत नाही. पण का तसं होतं, तर कदाचित त्या सासूमुळे हिला हिचं आयुष्य मनासारखं जगता आलेलं नाही, तिच्या सासूमुळे. आणि काही अंशी तिचा नवरा म्हणजे ह्या मुलीचे सासरे जे आहेत त्यांचाही हातभार असूच शकतो त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या रोलमुळे हिला तिची बाजू कोणी घेतंय का, हिला निर्णय स्वातंत्र्य मिळालं आहे का, हिला हवं तसं आयुष्य छान मनासारखं उपभोगता आलंय का. जर तिथे ते सगळं असमाधान असेल ना, तर ते असमाधान कुठेतरी आज पण अर्थात हे परत अनकॉन्शियसली होतं बरं, ते रिफ्लेक्ट होऊ शकतं. म्हणजे मला आठवत आहे, माझा एक क्लायंट आहे, तो म्हटला की मॅडम माझी आई अशी का करेल. तर म्हटलं हो, ती काय मुद्दाम नाहीच करत आहे, कारण की हे दोघं कुठे संध्याकाळी बाहेर जायला निघाले की सासूला हमखास काहीतरी त्रास होतो, पोट दुखतंय, बरं नाही वाटत आहे, थकल्यासारखं वाटतंय. सो समहाऊ हे मुद्दाम नाहीच ती करत आहे, पण तिला जो होणारा त्रास आहे तो खरा असू शकतो, पण त्या त्रासाची जी म्हणजे इटिओलॉजी आहे ना ती मानसिक असू शकते. ओके, म्हणजे ज्याला सुरुवात म्हणतो आपण की का बरं, म्हणजे परीक्षेला जाताना जसं पोट दुखतं, पोट दुखणं खरं असतं, ते काही नाटक नसतं, पण पोट दुखण्याचं जे मूळ आहे ते मानसिक आहे. तर हे थोडं नकळत असल्यामुळे ते त्यांचं अतृप्तता, असमाधान थोडंसं की माझा म्हणजे नवऱ्याने मला हे सगळं नाही दिलं काही, बरोबर आहे, तर हिला सगळं मिळतंय. तर त्या ह्याही गोष्टी मानसिकतेमध्ये येतात त्या, तर फक्त सासूचाच नाही तर बाकीच्या असा हा नवरा आणि याचाही रोल, त्याचा इम्पॅक्ट नक्कीच असू शकतो. राईट. आणि आपल्याकडे जे कल्चरल किंवा सोशल नॉर्म्स आहे, म्हणजे सासू ही थोडी डॉमिनेटिंगच असायला पाहिजे आणि सून ही थोडी तर ह्याचा पण इफेक्ट होतो का काही, म्हणजे त्यांच्या रिलेशनशिपवरती किंवा असं? हो, कारण बेसिकली ना पुन्हा जसं आपण की कंडिशनिंग मला असं वाटतं खूप जास्त, की अरे आता काय सून आली, आता मस्त आराम करायचा आहे तुला. म्हणजे आता जी, आणि स्पेशली काही कम्युनिटीजमध्ये सास अब तो मैं मतलब राज करूंगी, की सगळी कामं सून करेल, मग ती नोकरीची असेल तरी कामं करून जाईल. आणि ह्या मानसिकतेतून की आता मी सासू झाली आहे म्हणजे आता मी तर आराम करणार, म्हणजे लग्न होईपर्यंत जी बाई सगळी कामं करत होती ती अचानक 2 दिवसानंतर काहीच कामं करत नाही. सो हा पण आहेच ना मानसिकता, की सोसायटल प्रेशर किंवा सोसायटल नॉर्म्स म्हणूया, असं सांगून की हो मी आता सासू झाली, मी आता काही करणार नाही. म्हणजे जवळपासचे लोक पण तसंच म्हणतात ना, अब आप क्यों कर रहे हो, अब तो आप. अगदी म्हणजे समजा एखाद्या सासूनी म्हटलं की बापरे मला इतकं थकायला होतं, तर म्हणतात मग लग्न कर की मुलाचं. म्हणजे हे हळूहळू का होईना पण आपली मानसिकता बनून जाते तशी, की आपल्याला सून आली म्हणजे आता तिनं कामं केली पाहिजेत आणि मी आराम केला पाहिजे. तर ह्याचाही सोसायटल असा जो आहे तो परिणाम डेफिनेटली आहे. तर सासू आणि सुनेचे वाद जे होतात त्याला मेजरली ट्रिगर करणारे कुठले फॅक्टर्स असतात? जसे आपण हे सायकोलॉजिकल काही कारणं बघितलीत ना, त्याचं अजून एक कारण मी सांगते आणि मग तिथून वाद कसे होतात, म्हणजे वादाचं मूळ काय असतं, ट्रिगर काय. तर सासू सून बेसिकली आपण याला म्हणूया की एक सासू सून सिंड्रोम असं म्हणूया आपण, की हा होतो कसा. तर
एका व्यक्तीवर म्हणजे घरातलं ते साम्राज्य छोटंसं का होईना पण तिथं सत्ता तिथे महत्त्व हा तर आहेच. बरोबर. इन्सिक्युरिटीज फिअर्स हे सायकोलॉजिकल आहेतच. पण त्याचं अजून एक आहे की एका व्यक्तीवर दोघांचं असलेलं वर्चस्व किंवा दोघांनी त्याच्यावर दाखवलेला हक्क. मग माझा हक्क जास्त का तुझा हक्क जास्त, हा तो जो मुलगा आहे म्हणजे मुलगा आणि नवरा म्हणजे सून आणि सासूसाठी जे आहे ते, तर त्याच्यावरती आपलं असलेलं प्रेम आणि अधिकार जास्त दाखवण्याचा प्रयत्न हे त्याचं मूळ. ओके, मग माझा अधिकार जास्त किंवा मी अधिक प्रेम करते किंवा मला अधिक काळजी आहे त्याची, हे दोघींनाही दाखवायला लागतं ना. मग त्याच्यासाठी ते दुसरा कसा कमी आहे हे दाखवल्याशिवाय मी मोठी होत नाही. मग तुझं कसं चुकतंय हे दाखवायला लागतं. की समजा आता नवऱ्याला ऑफिसला जायची वेळ झाली आणि तरीही सून खोलीतच आहे, तिच्या खोलीमध्ये समजा ती पण तयार होते ऑफिसला जायला, तर लगेच सासू की बघ मी जाताना 9 वाजता जेवण मिळायचं तुला, आज बघ तुला वाट बघावी लागते. म्हणजे ती कमी पडते कुठेतरी सून. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे दाखवावं लागतं तिला, त्याच्याशिवाय माझं महत्त्व हायलाईट होत नाही. मग हे ट्रिगर्सपेक्षा मी म्हणेन की आपण कारणं शोधतो हे दाखवण्यासाठी की तू कशी योग्य व्यक्ती नाहीस किंवा मी कसं बरोबर आहे हे दाखवण्यासाठी. मग त्या सवयी असतील, मग सुनेच्या सवयी किती उशिरा झोपते किंवा स्वच्छतेची आवड आहे किंवा नावड आहे, स्वयंपाक कसा नीट करत नाही, मुलाला कशी माझी कामं करावी लागतात, मी असताना कसं त्याला छान हाती नेऊन द्यायची, आता तो त्याला कप विसळावा लागतो. म्हणजे हे देखील इथपासून आहेत. म्हणजे कुठल्याही म्हणजे आता ती समानता आणि हे सगळं अजून भरपूरच वेगळं आहे ते, पण सासूला हा त्रास होऊ शकतो. आणि ही मानसिकता जी आहे ना ती खूप चुकीची आहे असंही नाही त्या स्त्रीच्या बाजूने विचार केला तर, कारण की तिला अवेअरनेस नाही आहे त्याचा. आणि म्हणजे मी एक उदाहरण देते पुन्हा की माझी एक क्लायंट ती पुण्यात आहे आणि तिचा मुलगा मुंबईला असतो, तिच्या बहिणीच्या घरी असतो. आता जेव्हा बहीण कधी सांगते की अगं त्याला नाही आवडत हे, तिला वाटतं याला तर आवडत होतं, म्हणजे मला तर माहिती आहे, मला माझ्या दृष्टीने त्याला आवडतंय ते, तर ही आता हिला कसं माझ्या मुलाच्या आयुष्यातलं जास्त माहिती झालंय. सो आता माझ्या मुलाच्या आयुष्यात असं काहीतरी आहे जे मला माहिती नाही आणि मग मला आता वाटतं की माझं महत्त्व माझ्या मुलाच्या आयुष्यात नाही. ही जी भीती आहे ना, ती भीती हे सगळं मला वाटतं तसं वागायला त्यांना अनकॉन्शियसली भागच पाडते. मग ट्रिगर्स जे आहेत ते असेच की दुसऱ्याची खोट काढायची, कुरापत काढायची, मग त्यातल्या त्यात सवयी, स्वयंपाक आणि माझ्या मुलाला कसं कामं करावे लागतात हे दाखवणं. आणि खर्च हा पण एक मुद्दा आहे की मी कशी व्यवस्थित सगळं अगदी काटकसर करते आणि कसं निगुतीने संसार केला आजकाल. काय कारण की ऑनलाईन वर्क फ्रॉम होम असताना 2-3 ॲमेझॉन मिंत्राच्या पण विंडोज ओपन असतात, कधीतरी घरी पार्सल येतात. तर हे म्हणजे मॉडर्न फॅमिलीजमध्ये पण आई लोकांना त्रास होतो याचा. किंवा कधीतरी असं होतं का की मुलींना म्हणजे लग्न करायच्या आधी सगळेजण की सासू म्हणजे काहीतरी खूप भयंकर प्रकार आहे आणि मग नाही फार जवळ जायचं, म्हणजे कीप सेफ डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, ते सगळं ऐकूनही होत असेल कदाचित आजूबाजूचं किंवा कोणाचे तरी एक्सपिरियन्सेस. सो तो अप्रोचच स्टार्टिंगलाच तो अप्रोच कदाचित असा असतो की नाही मला ह्या बाईपासनं जरा लांबच राहायचं आहे, असं काही होतं का? हो, मी जसं म्हटलं की माइंडसेट जो आहे, आपण कंडिशनिंग जे स्वतःचं होत जातं की ऐकून म्हणजे तुमचं सासूसोबत तुम्ही राहिल्यावर समजा सासूशी नाही पटत आहे आणि वाद होतात आहे, ठीक आहे, ते का होत आहेत हा भाग नंतर, पण जर वाद होत असेल तर मी सासूसोबत नाही राहणार असा स्टँड घेणं ठीक आहे. म्हणजे आय अंडरस्टँड की बघूया ते सोडवू नंतर, पण ॲटलिस्ट असा विचार तिच्या मनात आला तर चूक नाही. पण लग्नाच्या आधीच तुम्ही ठरवताय की आम्हाला सासू सासरे नकोत, एकत्र राहायचं नाही, तर मला वाटतं हे कुठेतरी बायस्डपणा आहे की तुम्ही एक चान्स स्वतःला देखील देत नाही आहात. की जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये टॉक्सिक बॉस सहन करता, तुम्ही कामवाल्या बाईचे टँट्रम्स पण ॲडजस्ट करता, मग एक व्यक्ती की ज्या व्यक्तीने तुम्ही अशा व्यक्तीसोबत म्हणजे अशा व्यक्तीला तिने वाढवलेलं आहे की ती व्यक्ती तुम्ही निवडली आयुष्याचा साथीदार म्हणून. म्हणजे तुमच्या नवऱ्याला
त्या व्यक्तीने जर मोठं केलेलं आहे तर ती इतकी ड्रास्टिकली चुकीची आणि एकदम रॉंग असेल का? शकत नाही. बरोबर. तर तिला पण वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, समजून घ्या ना एकमेकांना आधी. मग ठरवा की कुठे बाउंड्रीज आखायच्या, कुठे दूर राहायचं, कुठल्या विषयात ढवळाढवळ नाही करायची. आधीच स्टेप का बरं? तर हे ऐकून आहेच डेफिनेटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल मित्रमैत्रिणींच्या अनुभवातून खूप जास्त प्रभाव आहे. म्हणजे आत्ताच माझे एक क्लायंट येऊन गेलेत परवाला, त्यांनी सांगितलं की मॅडम ते अतुल सुभाषचं ऐकून तर मला नकोच वाटतंय लग्न आता. पण जेव्हा आपण असं म्हणतो ना की 25-30% समजा अगदी आपण म्हटलं की डायव्होर्स रेट आहे, पण त्याच वेळेला त्याची दुसरी बाजू काय आहे की 70-75% लग्न यशस्वी होत आहेत. बरोबर. मग आपण हिच्याकडे बघून का घाबरतोय आणि आपण आधीच का ठरवतोय की नको बाबा आपल्याला सासू? 70-75% छान राहत आहेत ना लोक. म्हणजे माझ्याच बिल्डिंगमध्ये एक जण आहेत की त्यांच्याकडे 2 मुलं, 2 सुना, एकाचे जुळी मुलं, सासू सासरे सगळे राहत आहेत एकत्र आणि अतिशय आनंदाने मित्रमैत्रिणीसारखे खेळीमेळीने राहत आहेत. सो अशक्य नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला, त्या दुसऱ्या व्यक्तीला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या नात्याला चान्सच नाही देत. तर हे ऐकून आणि प्रेज्युडाइज्ड यांनी दुसऱ्यांच्या अनुभवांवरून प्रश्नच नाही येत. सो सासू आणि सून यांच्यामध्ये जो जनरेशन गॅप असतो त्याच्यामुळे त्यांच्या रिलेशनवर काही इफेक्ट होतो का? त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप असतो किंवा बाकीही गोष्टींमध्ये? ते एक कारण असू शकतं, जनरेशन गॅपमुळे वेगळं काहीतरी. कारण की म्हणजे मला हे एक पूर्णपणे हे कारण असं वाटत नाही. कारण की त्या सुनेच्या बरोबरीची म्हणजे मे बी 1-2 वर्ष मागे पुढे असणारी तिची मुलगी, म्हणजे त्या मुलीची सुनेची नणंद, ही जेव्हा घरात आहे तेव्हा या जनरेशनच्या मुलींचे काय अपेक्षा असतात, काय त्यांचे इश्यूज आहेत, त्यांना काय म्हणजे कशा त्यांच्यासोबत आपण वागलं पाहिजे किंवा काय कशाने त्या नाराज होणार अशी त्यांना थोडीशी आयडिया असते. नाही अशातला भाग नाही. पण सून आणि मुलगी ह्या जरी एका जनरेशनच्या असल्या तरी त्या एकाच जनरेशनच्या दोघींसोबत सासू अगदी सारखं वागतेच असं नाही. तेव्हा ही जनरेशन गॅप आहे का? पूर्णपणे नाही. पण डेफिनेटली जनरेशन गॅप कशी, तर जनरेशन गॅप नवीन जनरेशनची सून ही वेगळं वागू शकते ह्याचा अवेअरनेस कदाचित नाही आहे. कारण मुलीला कसं तिने ग्रो होताना पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे तिचं वागणं हे खटकत नाही. पण आज जर एखाद्या पार्टीला सुनेने ठरवलं की थोडा शॉर्ट्स काही घालून जायचं किंवा वन पीस घालून द्यायचं तर ते मग सासूला आवडत. बरोबर. मग ही जनरेशन गॅप असू शकेल का? तर कदाचित हो. पण केवळ हेच कारण आहे असं मला वाटत नाही. कारण त्या जनरेशनच्या दुसरीला वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं ना. म्हणजे असं पण म्हणजे माझ्या क्लायंटकडनं अशा पण उदाहरणातून मला दिसलेलं आहे की अगदी बरोबरीची नणंद आहे, कदाचित ती नणंद डायव्होर्स होऊन वापस पण आलेली आहे. ओके, म्हणजे तिला माहिती आहे त्या आईला की वाद कशाने होतात, डायव्होर्स झाल्यावर कसं आयुष्य होतं हे पण माहिती आहे तिला. पण तरीही ती मुलगी घरात फार काही कामं करत नाही. ती तिच्या खोलीत राहते, तिला उशिरा उठायला आणि जस्ट म्हणजे रिलॅक्स चिल करायला उभा आहे. पण तिच्याच बरोबरीची सून मात्र तिने कामं केले पाहिजे. तिला खोलीत खूप म्हणजे उशिरापर्यंत आज रविवार आहे तर झोपून राहू ही मुभा तिला नाही. अर्थात माझे जे आहेत ते काही सरसकट आहेत अशातला भाग नाही, याला खूप डेफिनेटली अपवाद आहेत. पण माझ्या ज्या क्लायंट्सकडनं मला अनुभव येतात त्याच्यातून असं मला वाटतं की जनरेशन गॅप हे एक कारण सरसकट नाही आहे. पण कुठेतरी ती सासू की आता कुंकू लावणं असेल, स्लीवलेस घालणं असेल, उशिरा जाणं असेल किंवा नवऱ्याला अरे म्हणून हाक मारणं असेल, याही बाबतींमध्ये सासवांना असतो म्हणजे प्रॉब्लेम असतो त्यांना. म्हणजे खूपदा आपण असं पण बघतो ना की एखादी गोष्ट जसं तू म्हणाली की मुलीला उशिरापर्यंत झोपायला इज अलाउड, पण सुनेने झोपलं की लगेच प्रॉब्लेम्स थोडेसे असतात. तर पण हे पण असतं की जसं त्या आईचं आणि मुलीचं वादही झाला, भांडणही झालं, ते कम्युनिकेशन खूप इझी असतं, ते लगेच सॉल्व्ह होतं. पण थोडासा वाद सुनेमध्ये आणि सासूमध्ये झाला की ते कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायला कम्युनिकेशनच हवा. पण तो इतका डिफिकल्ट असतो करणं की कसं घ्यायचं त्याला पुढे. म्हणजे वाय इट इज सो डिफिकल्ट फॉर सासू आणि सूनला कम्युनिकेट करणं. आता हा कम्युनिकेशन
ही जरी की असली तरी ती की एवढी साधी नाही आहे. पण हेही तितकंच खरं आहे जसं तू म्हणालीस की ती मुलगी जी आहे तिच्यासोबत आईचे वाद झाले तर इट्स ओके, कारण की त्या जन्मापासूनच म्हणजे तिच्या जन्मापासून एकत्र आहेत आणि चालतं एकमेकांना भांडलेलं बोललेलं. म्हणजे सगळेजण म्हणतात ना की तुम्ही तुमच्या सुनेला मुलीसारखं ट्रीट करा. मला असं वाटतं ते शक्य नाही आहे. म्हणजे जरी मी माझं असं म्हणजे मी असा वर्ड हे केलेलं आहे की इट्स डॉटर इन लॉ असं म्हणण्यापेक्षा, म्हणजे त्याला कायद्यानी आई कायद्यानी मुलगी असं कशाला म्हणायचं ना, की बंधन आहे बाबा आता कायद्याने सांगितलंय तर म्हणा कशाला. यू कॅन से की इट्स डॉटर बाय चॉईस, की ती मी चॉईसनी मुलगी समजली आहे, मुलीसारखी आहे पण मुलगी 100% नाही. ओके, तशीच ती आई सारखी आहे, आई नाही डेफिनेटली. तर हे तर सत्य राहणारच आहे. म्हणजे मला आठवते माझ्याच एका व्हिडिओत म्हटलेलं आहे की तुम्ही समजा आता माझीच मुलगी समजा लेट्से खोलीमध्ये झोपली आहे 9 वाजेपर्यंत, मी तिला आणि खोली नॉक करते, म्हणते की ए उठ चल आळशी उठ आता. मी जर सुनेला असं म्हटलं तर तिला चालणार आहे का ते की उठते हो काय एवढं असं म्हणणार का ती मला ह्युमनमध्ये की मला कसं आळशी म्हणाले. ती वेगळ्या अंगाने घेऊ शकते. त्याच्यामुळे हे नातं आईसारखं मुलीसारखं आहे, आई आणि मुलगी नाही, बरोबर हे नक्की. त्याच्यामुळे ही एक आपल्याला म्हणजे माहिती असलं पाहिजे की मुलीसारखं वागवा तिला, पण ती मुलगी नाहीच आहे. ही जेव्हा तुमच्यामध्ये बाउंड्री किंवा हा थॉट जर क्लिअर असेल ना तर तुमच्या तिच्याकडनं असणाऱ्या अपेक्षा पण वेगळ्या असतात की नाही ही मुलीसारखी आहे. म्हणजे मला आठवतं की मी एका आर्टिकलमध्ये वाचलं होतं की तुम्ही तुमच्या सुनेला सांगता माझे म्हणजे ग्रामीण भागातली आहे ते असं नॉर्थमधल्या वगैरे एक आर्टिकल वाचलं होतं की तिथे सासू सांगते की माझे पाय दाबले पाहिजे सुनेने. तर त्यांचं म्हणणं की तुम्ही ज्यांना इस्टेट देणार आहात त्यांना सांगा पाय दाबायला. तुम्ही सुनेला देणार का बरोबरीने? नाही ना, मुलाच्या थ्रू मिळणार आहे त्याला. सो तुम्ही ज्यांच्यावर असे हक्क दाखवता त्यांच्यावर हक्क गाजवा. तुम्ही सोयीस्करपणे इकडे हा हक्क तिकडे हा हक्क असं नाही. सो म्हणजे त्याच्यात अगदीच काही तथ्य नाही अशातलाही भाग नाही ना की तुम्ही असं नाही करू शकत. सो कम्युनिकेशन जे आहे ना त्याच्यामध्ये पहिलं जे आहे की चुकतं कुठे, कारण की तसं पाहिलं तर सासू तिच्या जागी बरोबर आहे म्हणून ती तशी वागते, सून तिच्या जागी बरोबर आहे, कारण नाहीतर त्यांना जर कळलं असतं की आपलं वागणं चुकतं आहे तर त्यांनी बदललं असतं. ज्या अर्थी त्या तशा वागतायत त्या अर्थी त्या दोघींनाही आपण बरोबर आहे असं वाटतं. सो कोण चुकतं हे पाहायचं नाही, चुकतं काय आहे ते बघायचं. म्हणजे माझा नेहमीचाच हा एक बॉटम लाईन असते की तुम्ही काय चुकताय ते बघा. मग चुकतं काय आहे तर कम्युनिकेशनची पद्धत. जसं आपण पेरेंटिंगच्या याच्यामध्ये बघतो की इंटेन्शन चांगलं असतं, अप्रोच चुकीचा असतो. इथे पण तसंच आहे, कदाचित इंटेन्शन चांगलं असू शकतं, कारण सासू काय म्हणते की मला मुलं चुकतील, मुलांचं काहीतरी म्हणजे मुलाला माझ्या चांगलं मिळणार नाही जेवण म्हणून मी सुनेला सांगते चांगलं बनव. तुझं इंटेन्शन चांगलं असेलच ना, पण पद्धत कदाचित चुकते आहे. सो तुम्ही वे ऑफ कम्युनिकेशन बघा. त्या कम्युनिकेशनमध्ये तुम्ही दुसऱ्याला खूप हर्ट करताय का, दुखावल्या जाते काही व्यक्ती ती बघा. आणि मला अजून एक त्याच्यात ॲड करावं असं वाटेल की सुनेला जेव्हा ती त्या नवीन घरात येते तेव्हा आपण ह्या मेजॉरिटी लोकांमध्ये आलेलो आहोत. ओके, त्यामुळे एका व्यक्तीसाठी सगळ्यांनी बदलणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे. अर्थात त्यांनीही बदलायला पाहिजे, कारण नवीन मुलीला आपल्या घरात सामावून घेताना छान वाटलं पाहिजे, हे आहेच तेवढं. पण तरीही थोडेसे पेशन्स, थोडा टॉलरन्स हा दोघांनीही दाखवायला पाहिजे. मग या मुलीला जर एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस ज्याला आपण म्हणतो, मग आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई रिक्रूट करतो तेव्हा त्याला काहीतरी प्रोबेशन पिरियड पण देतो ना. पटकन 2 दिवसात जज करून तू कर कामात आणि आता चुकलं तुझं तू काढणार तुला आम्ही, असं नाही करू शकत ना आपण. तर थोडा तिलाही वेळ दिला पाहिजे. तर कम्युनिकेशन जेव्हा आपण करतोय तेव्हा तुम्ही नेमकं कन्व्हे काय करतायत की तुला अक्कल नाही, तुला येत नाही, यू आर नॉट गुड इनफ. माझ्या मुलाला तर 56 मुली मी आणून उभ्या करीन असं पण म्हणतात. किंवा मुलगी पण म्हणते की मला 10 मुलांना मागे लागली होती माझे. अरे पण तरी तू 11वाच निवडलायस ना. हा म्हणजे काहीतरी तर 10 मुलांमध्ये नाही या किंवा त्यांनी नाही म्हटलंय. सो हे अशा पद्धतीने बोलून तुम्ही कन्व्हे काय करताय की तुम्ही कमी आहात, काय नेमकं तुम्हाला सांगायचं आहे की. आणि बरेचदा असं असतं की सासू ही जेलस पण असते सुनेच्या सोबत, की जर जसं मी मगाशी म्हटलं की मुलगा जो आहे तो जर आपल्या सुनेचं कौतुक करत असेल तर माझ्या नवऱ्याने नाही केलं, ही जेलसी असते. किंवा काही ठिकाणी हे पण दिसून आलेलं आहे की जर सून खूप सुंदर असेल दिसायला त्याचाही त्रास होतो सासूला, कारण लोक कौतुक करतात तिचं. सो अनेक गोष्टी आहेत. तर तुम्ही ती जी मनाची अतृप्तता आहे ती कन्व्हे करता कम्युनिकेशन मधून. म्हणून
थोडं माइंडफुली विचार करायला पाहिजे की तुम्ही जे कम्युनिकेट करता ते नेमकं करता काय आहे. सो कम्युनिकेशनमध्ये दुसरा दुखावला जातो आहे का, दुसऱ्याचा अपमान होतो आहे का, दुसऱ्याला तुम्ही सातत्याने काहीतरी सल्ले देताय का, किंवा आम्ही तुमच्यापेक्षा किंवा तुझ्यापेक्षा वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे का हे चेक करा. सो कम्युनिकेशन खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रॉपर डूज आणि डोंट्स की तुम्हाला काय पद्धतीने बोललं पाहिजे, काय टाळलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हणजे काउन्सिलिंगसाठी जेव्हा लोक येतात तेव्हा सांगते मी त्यांना, मी कितीतरी वेळा म्हटलं असेल की तुम्हाला लोकांना जर असं वाटलं ना की कुठेतरी गडबडत आहे तर तुम्ही 2 शिंका आल्यावरच येत चला काउन्सिलरकडे, निमोनिया होईपर्यंत वाट बघू नका. कारण तेव्हा डिफिकल्ट आहे ना, तो सिव्हिअरिटी वाढलेली आहे, मग मन एकमेकांची जी मनं आहेत ती दुखावल्याच गेलेली असतात. सो तुम्ही कम्युनिकेशन कसं करायचं, कशा पद्धतीने मी सासूला थोडंसं प्रेस करू शकीन, करा की सोन्याचं तूक म्हण की अगं किती छान दिसते साडी तास, काय हरकत आहे. सो कम्युनिकेशन डेफिनेटली महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल येत किंवा आपण जे बोलतोय त्यांनी जर गैरअर्थ निघत असेल तर आपण कसं बोललं पाहिजे जेणेकरून अर्थ तसा निघणार नाही हे चक्क शिकावं. कम्युनिकेशन स्किल हे शिकलं पाहिजे. ते असं म्हणतात ना, पीपल विल ऑलवेज रिमेंबर हाऊ यू मेड देम फील. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे दुसऱ्याला आपण कमी दाखवतो आहेत आणि आम्ही वरचढ आहोत, हा जो सुप्त आपली जी सायकोलॉजिकल आहे त्याच्या मागची कारणं ती जर येत असतील तर आता दोघींनीही एकमेकींवर म्हणजे स्वतःवर कामं केली पाहिजेत की काय नेमकं आहे, कशामुळे बिनसत आहे. दरवेळेला दुसऱ्याचं चूक हे राहत नाही. मी बॉर्न अँड ब्रॉटअप इन महाराष्ट्र आणि माझा नवरा इज फ्रॉम मध्य प्रदेश. तर जे सण उत्सव वगैरे पण असतात ते सेलिब्रेशन करण्यामध्ये पण थोडे डिफरंट असतात की महाराष्ट्रात असं होतं, MP मध्ये तसं होईल. तर असे ना बरेच कल्चरली गोष्टी स्टेट वाईज पण तुमच्या अपब्रिंगिंगमध्ये ज्या अगदी रुजलेल्या असतात त्यांनी पण पुढे म्हणजे रिलेशनशिपमध्ये कुठे ना कुठे थोडेसे येतात तणाव. हो, म्हणजे फक्त स्टेट वाईजच नाही, म्हणजे अगदी महाराष्ट्राचा जरी तुम्ही विचार केला ना तरी विदर्भात असं चालतं, खानदेशात असं चालतं, किंवा इंटरकास्टमध्ये तर हे अजूनच प्रामुख्याने पुढे येतं. तर हे आहेतच या गोष्टी. आणि जसं मगाशी हिने उल्लेख केला की जनरेशन गॅप असते का, तर ती गॅप जी आहे ना ती कल्चरमधली गॅप आहे, डेमोग्राफिक जे तिथली गॅप आहे, एजमधली गॅप आहे, ही सगळीच गॅप आहे. किंवा वैचारिक गॅप पण आहे, एज्युकेशनमध्ये येणारी ती पण आहेच ती. हो, म्हणजे असं गॅप्स हे खूप विविध गॅप्स आहेतच एज्युकेशनल किंवा जे असतील ते. तर त्यामधून मी तुमच्यापेक्षा म्हणजे आमचं कुठेच कमी नाही हे पुन्हा सगळीकडे सांगायचं असतंच. तर जसं आपण म्हटलं की जेवत असताना बरोबरीने नाही बसायचं, आधी सगळी पुरुष मंडळी बसतील, बायका नंतर बसतील, किंवा इव्हन नवऱ्याला जर उशीर होणार असेल तर बायकोनी थांबलं पाहिजे, त्याला गरम गरम वाढलं पाहिजे. म्हणजे खूप सासवांचा हा प्राईड आहे की आम्ही आमच्या मुलांना तव्यावरून ताटात अशी पोळी देतो आणि माझ्या मुलाला मात्र सकाळी बाईनी गेलेली पोळी खावी लागते. म्हणजे बाईच्या हातचं खायला लागलं की खूपच म्हणजे किती हाल अपेक्षा आहेत त्याच्या, असं होतं ते. तर ह्या आहेतच, म्हणजे याचा फरक पडतोच. तर हा गॅपमुळे आहे. पण त्याच्यासाठी मला वाटतं मग आता थोडं सासवांनी पण समजून घ्यायला पाहिजे की मुलगा आणि त्याचं हॅपी लग्न हे आपलं एम आहे ना. ही जी बाई आलेली आहे दुसरी या घरात आपण आणलेली, ही या मुलाच्या आनंदासाठी आणलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा आनंदाने एकत्रित संसार सुरू होण्यासाठी मी काय करू शकते हे त्या सासूने विचार केला पाहिजे. की जर त्याला तिच्यासोबत वाट बघत तिच्यासोबत एकत्र जेवणं आनंद वाटत असेल, कशापेक्षा तव्यावरून ताटात गरम पोळी खाण्यापेक्षा, तर मला वाटतं त्यांनी त्या थंड पोळी खाऊ द्यावी त्याला. म्हणजे खूप क्षुल्लक वाटेल लोकांना उदाहरणे, पण याच्यावरही वाद होतात. शेवटी क्षुल्लक कारणांवरच वाद होतात. सो गॅप्स खूप आहेत आणि असे गॅप्स ब्रिज करण्यासाठी सुनेनं एक पाऊल पुढे यावं आणि सासूने पण थोडंसं मागे जावं. दोघींनीही जर ताणायचं ठरवलं तर ते तुटण्याच्या मार्गावर असतंच. सो आत्ता जसं तू म्हटलं की दोघींनी एक एक पाऊल पुढे घ्यायला पाहिजे हे रिझॉल्व्ह करायला. पण बरेच वेळा होतं की ते खूप ताणल्या जातं दोघींच्याही साईडनी. सो हे जेव्हा ताणल्या जातं तेव्हा मधल्यामध्ये कुठेतरी तो नवरा म्हणजे सुनेचा नवरा आणि सासूचा मुलगा त्याचे कुठेतरी तो भरडला जातो का?
ॲक्च्युली खरं सांगायचं तर अगदी हो, तो मुलगाच भरडला जातो याच्यामध्ये. आणि फक्त ह्याच्यातच नाही भरडला जात, तर अजून मी एक पाऊल पुढे जाऊन सांगेन की इन केस जर काही कारणाने डायव्होर्स झाला तर तो त्याच्यातही बऱ्यापैकी भरडला जातो. कारण की जर त्यांना मूल असेल तर तोही त्याला लॉस आहे. म्हणजे तसं पाहिलं तर आजकाल म्हणजे अर्थात मुलगा आणि सासू यांच्याकडनं सुनेला होणारे त्रास हेही खरेच आहेत, त्याच्यात काही दुमत नाहीच. परंतु नॉर्मल क्षुल्लक कारणांनी किंवा पेरिफेरल लोकांनी जे त्रास होणारे आहेत त्यामध्ये मुलगा बऱ्यापैकी भरडला जातो. कारण शेवटी त्याला बायको पण हवी आहे आणि त्याला आई पण हवी आहे. कारण की आता समजा बायको आज रविवारचा दिवस आहे, उशिरा उठते आहे, जर त्याने ठरवलं की मी आज ब्रेकफास्ट करतो, त्या सासूला वाटतं की मी असताना कधी नाही केलं याने, मग ती बरोबरी तिथे येते आणि त्याचा तिला त्रास होतो, मग जाऊ दे मी करतो. मग त्या मुलाला आईलाही खुश ठेवावं लागतं आणि बायकोलाही खुश ठेवावं लागतं. बरं, बायकोचा प्रॉब्लेम काय असतो, ती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन असते. त्यांनी आपल्या आईला अनेक वर्षांपासून पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे आई कशी आहे ह्याच्यासोबत तो अडॅप्ट झाला. जरी आई टॉक्सिक असेल, असू शकते, तरीही तो मुलगा त्याच्यासोबत अडॅप्ट झालाय. आता त्यांनी काहीतरी वयाची 25-30 वर्ष घेतली आहेत ना त्या आईसोबत जुळवून घ्यायला. हे अपेक्षा त्या मुलीला 5-6 महिन्यात जमतच नाही आणि तेवढा पेशन्स पण नाही. पण काय होतं की ती मुलगी जी आहे ना, ती तिच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत त्या नवीन घराविषयी ती सगळी त्या मुलाला सांगणार. कारण ती कुणाला सांगेल, ती आपल्या आईला सांगते. परत ते आणखीन एक वेगळं आहे की आईच्या म्हणजे मुलीच्या आईचा सहभाग, ते वेगळंच आणखीन एक वेगळंच म्हणजे मॅटर आहे ते. पण याच्यामध्ये जर ती मुलगी आपल्या नवऱ्याला सांगत असेल आणि मग जर तो नवरा तिची बाजू घेत नसेल तर तिला वाटतं की हा आपल्या पाठीशी नाही, हा माझ्या मागे माझी बाजू घेत नाही, मग मला एकटं वाटतं, तिला ट्रस्ट वाटत नाही, तिला सिक्युअर वाटत नाही की जर यांनी सोडलं तर मग माझं काय होणार. पण यांनी जर तिची बाजू घेतली तर मग आईची बाजू सोडल्यासारखं आहे. म्हणजे हे टग ऑफ वॉर सारखंच आहे ना. पण गंमत अशी आहे ना की मुलाला त्रास का होतो, कारण की तो बोलू पण नाही शकत. म्हणजे माझ्याकडे एक उदाहरण आहे की लग्नाला काही 8-10 महिनेच झालेले आहेत. ठीक आहे ना, ती सासू काहीतरी आहे, असेल त्रासदायक, पण थोडं दमानी घ्यायला हरकत नाही. अजून लगेच तडकाफडकी तलवारी काढून तुम्ही सोक्षमोक्ष सगळ्या गोष्टींचा लावू नका. जेव्हा कारमध्ये जात असताना ती आई फोन करते, कुठे आहे, कधी पोचणार, काय व्हॉटेवर. तिचा फोन आला, तो दिसला आलेला की लगेच ती आली म्हातारी बोलायला. आता हे जर ती मुलगी आपल्या नवऱ्याला त्याच्या आईबद्दल म्हणत असेल की येडी काही सुचू देत नाही, हे असं बोलतात मुली. म्हणजे पुन्हा वेगळं आहेच सासूचाही, परंतु असं जर त्या मुलाला त्याच्या आईबद्दल ऐकावं लागत असेल की जी 25-30 वर्ष झाले वाढवलंय तिने, कशी का आहे ती, ही काही महिने झाली आलेली मुलगी जर त्याच्या आईला असं म्हणते तर त्या मुलाला किती ते ॲक्सेप्टेबल असेल. मग अशा वेळेला तो तिची बाजू म्हणून काय घेणार की हो ग खरंच ती अडीच आहे असं म्हणणार का. सो काहीतरी तो तिच्या आईबद्दल आपल्या आईबद्दल बोलणार. मग त्यांचे वाद त्याच्यावरनं सुरू होतात. म्हणजे नवरा बायकोतले वाद हे पेरिफेरल म्हणजे सासू सुना आत्या नंदा ह्या सगळ्या सासरे जे कोणी असतील यामुळे जास्त होतात. नवरा बायकोंचे जे ॲक्च्युअल इश्यू आहेत ते कमी आहेत. आणि खरं सांगायचं तर सासूला मी असं म्हणेन कुठल्याही की नवीन मुलगी जेव्हा त्या घरात येते आहे, अरेंज्ड असेल किंवा लव्ह मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असलं तरी तिने त्या मुलाला छान सिच्युएशन्समध्ये बाहेर बघितलेलं आहे किंवा एकमेकांसोबत काही महिने झाले ते डेट करतायत. घरामध्ये 24/7 ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही असता, म्हणजे नाटकाची रिहर्सल करणं वेगळं आणि ॲक्च्युअल नाटक करणं पण वेगळं आहे ना. तर तेव्हा तुम्ही जेव्हा त्या रोलमध्ये असता तेव्हा तो मुलगा वेगळा वागू शकतोच ना, ही पण वेगळी वागत असते. मग अशा वेळेला ती मुलगी जेव्हा ह्या सासूसोबत आणि नवऱ्यासोबत अशी वागते तेव्हा तिला वाटतं की ह्या माझी बाजू घेत नाही, त्याला घेता नाही येत. तर ते हिनेही लक्षात घेतलं पाहिजे आणि सासूलाही लक्षात आलं पाहिजे की ही मुलगी जर नव्यानं या घरात आलेली आहे तर हे दोघंच एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांसोबत एक छान बॉन्ड तयार करण्यासाठी आता धडपडत आहेत. त्याच्यात ॲड ऑन आपली भर घालायला नको. अगदी बरोबर. कधी कधी मुलांचं असं पण होतं ना की म्हणजे एक तर ते भरडल्या जातात, तो भाग वेगळाच, पण कधी कधी मुलं ना अशी डिनायल झोनमध्ये पण जातात का की जर मुलींनी कंप्लेंट केली, जेन्युइन कंप्लेंट केली, दे शुड बी ओपन टू लिसन ऑल्सो, राईट. म्हणजे त्यांचं असं की माझी आई असं करूच शकत नाही, अशा याच्यात पण जातात. त्याच्यामुळे पण वाद होतात नवरा बायकोचे. प्रश्नच नाही. कारण शेवटी तो ते जे ऑफेंडिंगच असतं ना ते असं आईला म्हणणं. मग आईची बाजू, कारण आपल्याकडे आई
वडील पालक हे एक वेगळ्या लेव्हलला त्यांचं पुन्हा ते सगळं म्हणजे काय म्हणतात सोसायटलनी क्रिएट केलेलं आहे. बायकोसोबतचं नातं हे नव्यानं तयार होत आहे, ते अजून एवढं प्रायोरिटीला आलंय का ह्याच्या दृष्टीने कदाचित नाही. त्याच्यामुळे तो आईला डिफेंड करतोच आणि तो डिफेंड करण्यासाठी निघाल की नाही माझी आई अशी वागू शकतच नाही, कारण ती आई म्हणून तशी नसतेच ना, पण सासू म्हणून अशी वागू शकते का, तर ह्यानी ॲटलिस्ट ते ऐकून घ्यायला 100% पाहिजे. आणि म्हणूनच इथे अशा दृष्टीने तो तिच्या पाठीशी राहू शकतो की तू असं कसं बोलते किंवा हो ग आहेच माझी आई अशी, असं न म्हणता की अगं हो का, पण मला तर असं कधी अनुभव आला नाही कारण ऑब्व्हियसली ती आई आहे माझी, पण आपण बोलूया एकदा, तुला नेमकं काय काय होतं सांग बरं, कशा परिस्थितीत ती अशी बोलते, त्याचं काही कारण असेल का, लेट अस सी द कॉज, आपण बोलूया एकदा. डिनायलमध्ये न जाता किंवा आईला डिफेंड न करता किंवा बायकोला फेटाळून न लावता कारण काय असू शकेल हे दोघांनी डिस्कस करायला हरकत नाही, पण नॉट ऑन आर्ग्युमेंटेटिव्ह लेवल. ते डिस्कशन व्हायला पाहिजे. आणि अगदी खरं सांगायचं तर मला वाटतं त्या मुलांनी असं सांगावं एक दिवस आईला आणि मुलीला त्या बसवून की हे बघ तू माझी आई आहेस, तू माझी बायको आहे, दोघीही माझ्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या स्त्रिया आहेत. आई त्याच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री आहे, ही पहिली रोमॅन्टिक स्त्री आहे किंवा पहिली म्हणजे व्हॉट एव्हर लाईफ पार्टनर किंवा पुढे आयुष्य घालायचं आहे, म्हणजे तुझ्यासोबत इतकी वर्ष घातली आता हिच्यासोबत पुष्कळ वर्ष घालवायची आहेत. सो तुमच्या दोघींचंही महत्त्व माझ्या आयुष्यात आहेच. काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही दोघी एकमेक सॉल्व्ह करा, मला मध्ये आणायचं नाही, कारण की तुमच्या दोघींचं सोल्युशन माझ्याकडे नाहीच आहे. काय सोल्युशन देणार तू, कारण एकीला धरलं की दुसरी सुटणार, सो सोल्युशन काय असणार. सो तुम्ही दोघी ठरवा काय करायचं ते, पण घर इंटॅक्ट राहिलं पाहिजे. इंटॅक्ट म्हणजे नॉट ऑलवेज अंडर वन रूफ, पण नाते चांगले राहिले पाहिजे. ही एक अट आहे. घराची शांतता मेंटेन राहिली पाहिजे, ही एक अट आहे. आणि मला दोघी पण हव्या आहेत, म्हणजे वॉर रूम नको, म्हणजे ग्राउंड रूल ठरवून द्यायचे की मला दोघी पण हव्या आहेत. घराची शांतता व्यवस्थित इंटॅक्ट राहिली पाहिजे, आपले नाते खूप छान राहिले पाहिजे. म्हणजे एक माझ्याकडे एक जण आहे की US मध्ये आहेत खरं ते लोक, इथे भारतात आई वडील आणि तरीही त्यांची भांडणं असतात. म्हणजे ते एकाच छताखाली असले पाहिजे याची काहीच गरज नाही आहे. आणि त्या सुनेला सासू सासरे किंवा त्यांचं जे काही आहे ते इतकं जास्त आवडत नाही की कारण काही, पण ती त्यांची जी मुलगी आहे आता काही महिन्यांची, त्या मुलीला सासू सासऱ्यांना ते व्हिडिओ कॉल पण नाही करू देत की स्क्रीन टाईम नको. हे खूप जास्त म्हणजे हे तर सांगायचं रिझन झालं स्क्रीन टाईम. हे खूप जास्त होतं ना की तुम्ही तिचे आजी आजोबा आहेत ते, त्यांना आपल्या मुलाची मुलगी बघावीशी वाटणार नाही का. मग तुला ती एक व्यक्ती आवडत नाही कारण काय, तुझे परसिव्ड कारणं असतील, पण त्याच्यासाठी तुम्ही त्या मुलीच्या आयुष्यात आजी आजोबांचा पण रोल काढून घेतलाय, आजी आजोबांना पण त्या नातीचं आनंद तुम्ही हिरावून घेताय, नवऱ्याला दुःखी करतायत, किती गोष्टी होतात आहे. सो ही जी मगाशी आपण कारणं बघितली सायकोलॉजिकल, तर त्या सायकोलॉजिकल फिअर आणि इन्सिक्युरिटी सोबत इगो हा खूप मोठं कारण आहे. माझं वर्चस्व आणि मी महत्त्वाची, यू कॅन नॉट डिनाय मी. मग नवऱ्याने जर डिनाय केलं तर भांडणं परत तीच आहे. पण पुन्हा तेच होतं की नवरा बायकोत भांडणं न होता नवरा बायकोत सासूमुळे भांडणं होतात. सो आत्ता जसं तू सांगितलं की एका मुलांनी काय भूमिका घ्यायला हवी आहे या रिलेशनमध्ये, तर या रिलेशनमधल्या ज्या दोन मुख्य भूमिका आहे म्हणजे सासू आणि सून, ह्यांनी स्वतः काय करायला हवं इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह दिस रिलेशनशिप. आता यामध्ये सासू आणि सून ह्या दोघांनीही, जसं आपण म्हटलं की दोघींनीही ताणलं तर तुटणार आहे. हो, दोघींपैकी एकीने जरी थोडंसं सोडलं की ठीक आहे सोडून देऊ, तर ही दोघांमधलं अंतर अर्ध होईल पण जाणार नाही, काहीतरी उरेल. त्याच्यामुळे दोघींनाही काहीतरी स्टेप्स उचलणं गरजेचं आहे. मग आता पहिलं आहे ते सासूबद्दल मी बोलेन की सासूकडनं काय अपेक्षा आहेत किंवा सासूने कसं वागावं. तर पहिली गोष्ट हे डोक्यात ठेवायचं आहे की ही मुलगी आपल्या मुलाच्या आनंदासाठी घरात आलेली आहे, त्यामुळे आपल्याकडनं ह्यांच्या आनंदात भर पडेल असं आपल्याला वागलं पाहिजे, हे डोक्यात तर कायम ठेवायचं. दुसरी गोष्ट, ज्या तिच्याकडनं आपण अपेक्षा ठेवतो आहेत त्या अनरिअलिस्टिक आहेत का, त्या माझ्या इगोसाठी आहेत का, त्या केवळ माझं महत्त्व जाऊ नये या भीतीसाठी आहेत का, याचं थोडंसं परीक्षण करायचं, म्हणजे आत्मपरीक्षण करायचं. तिसरी गोष्ट, ज्या बाबींचा आग्रह धरला जातो आहे त्या गोष्टी खरंच 1-2 वर्षांनी खरंच एवढ्या मॅटर करणार आहेत का.
म्हणजे समजा आज ती नवऱ्याच्या आधी तिने जेवण घेतलं किंवा तिने केलेली भाजी एकदमच खराब झाली किंवा तिला स्वयंपाक येतच नाही असतात ना, आणि ती नाही आवड आहे, त्याला घरकामाची आवड नाही किंवा काय काय कारणं असतील त्यांची, की ती कारणं 2 वर्षांनी खरंच काय फरक पडतोय हे एक पाहिलं पाहिजे. त्यानंतर ही जी सून आहे ती संपूर्णपणे वेगळ्या कुटुंबात वाढलेली, वेगळ्या कल्चरमध्ये, वेगळ्या सवयींसकट, विचारांसकट वाढलेली असल्यामुळे 100% आपल्याशी मॅच होईल लगेचच हे होणार नाही, ह्याची तयारी पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो की एखादं झाड छान मुरण्यासाठी, चांगलं रुजण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो ना. म्हणजे एक साधं उदाहरण मी नेहमी देत असते की जेव्हा आपण ग्रामीण म्हणजे शेतकरी प्रधान देश आहे आपला, सो आपल्याला हे कळलं पाहिजे की जेव्हा तुम्ही एखादं म्हणजे तूर, मटकी, मूग, छोले हे जे काही समजा 4 गोष्टी तुम्ही पेरल्या आहेत, सगळ्यांना सारखा वेळ लागतो का उगवायला? सारखा वेळ लागतो का दाणा मोठा व्हायला? प्रत्येकाला वेगळा लागतो ना. तो प्रत्येक व्यक्ती तशीच वेगळी आहे. त्याच्यामुळे तिला आपल्या घरात येऊन रुजण्यासाठी वेळ, संधी आणि तसं वातावरण पोषक हे द्यावं लागेल. तुम्ही पोषक वातावरण देणार नाही आणि तरी ती फुलेल असं होणार नाही. तेव्हा ह्याची तयारी पाहिजे मानसिक, की हरकत नाही. मग त्यासाठी कुठल्या गोष्टी मला सोडून द्यायच्या आहेत, कुठल्या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत त्याचाही विचार करायचा आहे. कारण की जे खूप मेजर गोष्टी येतात त्या रिलिजनमध्ये, सवयींमध्ये, की मला उपास तपास करायला आवडत नाही पण सासूकडे खूप जास्त व्रत वैकल्य आहेत. मग सासूनी तिने ते केलंच पाहिजे याचा आग्रह न ठेवता जेव्हाही घरात काही पूजापाठ असेल तर तू राहा घरात, एवढं नक्कीच करू शकते. सुनेनेही त्यावेळेला ठेवावं की मला आग्रह करत नाही यातनं हे करण्याचा, माझा सहभाग मदतीसाठी आहे. सो कुठेतरी हा जो मिडवे काढणं आहे हे जमलं पाहिजे. हे म्हणजे सासूच्या दृष्टिकोनातून की काय सोडून द्यायचं ह्याचाही थोडासा आपल्याला आधी तयारी पाहिजे. म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्या सासूला की अनेक बदल होणार आहे आयुष्यामध्ये, काय काय आपल्याला वादाचे मुद्दे येऊ शकतात, त्याच्यावर आपला टेक कसा असणार आहे ह्याची तुम्ही आधी मनाशी तयारी करून घ्या हे सांगून त्यांची तयारी, मानसिक तयारी, कारण की लग्न म्हटलं की खूप तयारी वेगळी असते, ॲक्च्युअल तयारी वेगळी करायला पाहिजे, तर ते सासूला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा एक ॲक्सेप्टन्स जो सासूनी घ्यायला हवा आहे तो हा की मुलाच्या आयुष्यामध्ये आता दुसरी स्त्री बरोबरीचं स्थान घेऊन त्याच्या आयुष्याची जोडीदार म्हणून आलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण थोडंसं ऑफ सेंटर व्हायला हरकत नाही, को ड्रायव्हर सीट घ्यायला हरकत नाही, हे जमलं पाहिजे. कारण प्रायोरिटी ही मुलांनी आपल्या बायकोला द्यायला हवीच. म्हणजे उद्या माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर जो मलाच विचारत राहिला सतत तर डेफिनेटली त्या सुनेला वाटणार ना की अरे हा अजूनही आईला सोडतच नाही आहे. त्याच्यामुळे जर काही महत्त्वाचं डिसिजन असेल आणि तो जर म्हणला की थांब मी तिला विचारून सांगतो, त्याच्याने काहीच वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण की त्याने आता तिला विचारायला पाहिजेच. तर मुलासाठी सून ही प्रायोरिटी आहे, असायला पाहिजे. तसं ते त्यांना सांगणं पण की नाही आता तू तिला विचार, मला नको, आज उशीर होणार आहे घरी यायला, तिला सांगून जा. सो हे आईनी पण सांगायला पाहिजे की ती महत्त्वाची आहे. सो हे सासूनी थोडंसं आता आपण बॅकसीटला यायला पाहिजे, हे महत्त्वाचं. त्यानंतर सून जी नवीन घरात आलेली आहे तर तिला त्या घरात जसं मी म्हटलं पोषक वातावरण, तर तिला एकटं न वाटणं, आपल्या म्हणजे 1 वर्सेस ऑल असं फिलिंग कधीच न येणं, ह्याच्यासाठी काय प्रयत्न करता येईल. मग तिचं कौतुक करता येईल का, तिला थोडंसं छान तयार करता येईल का, की सांगून की अगं म्हणजे तुझ्या आता सवयी वेगळ्या असणार ना पण शिकशील हळूहळू. तिच्यात पटकन बदल एक्सपेक्ट न करणं, विचारलं तर सल्ले देणं आणि सल्ला दिल्यावर त्यांनी तो आग्रहाने म्हणजे इम्प्लिमेंट केलाच पाहिजे ह्याचाही हट्ट न ठेवणं. ह्या अनेक गोष्टी सासूला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. पण असं नाही की फक्त सासूनीच करायला पाहिजे, कारण आपण जसं म्हटलं की सुनेनीही एक पाऊल पुढे जायला पाहिजेच आहे. तर पहिल्यांदा मी असं सांगेन की सून जेव्हा घरात येते आहे तेव्हा तिला मेजॉरिटीमध्ये यायचं आहे. तेव्हा आपण म्हणजे जरी आपण बघितलं की एखादा खेळ जेव्हा असतो तेव्हा आपण लहानपणीपासून मेजॉरिटी विन्स असंच खेळलेलो आहे ना, तर रूल जे असतात ते सगळ्या त्या घराचे आहेत. तिथे हळूहळू तुम्हाला त्याच्यात विरघळत जायचंय. पहिल्याच दिवशी तुम्हाला बंडाचे झेंडे घेऊन नाही यायचंय किंवा पहिल्याच दिवशी कंप्लेंट सुरू नका करू. पहिल्याच दिवशी मला कसं एकटं वाटतंय आणि ते बघा मी बोलत होते आणि मी आल्यावर गप्प बसले,
हवे तसे अर्थ त्यातनं काढू नका. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं मगाशी मी उदाहरण दिलं तसं अजून एक उदाहरण देईन की एक क्लायंट आहे, तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर 2-3 आठवड्यामध्ये तिचे सासू सासरे तिच्या नंडेच्या बाळंतपणासाठी US ला गेलेत. सो एक विदिन 15 days ते परदेशी गेले आणि 5-6 महिन्यांसाठी वगैरे. तेवढ्या वेळात ही इथे रुळली होती थोडीशी, कारण एकटीच होती आता इथे. तर जेव्हा ते वापस आले तर ऑब्व्हियसली आल्यावर तिने त्यांना पाणी वगैरे आणलं बाहेर, आता कारण सोन. सो ती सासू म्हणाली की अरे माझ्याच घरात मला पाहुण्यासारखं पाणी काय. तर आता हे खूप ऑब्व्हियस आहे ना की त्या सासूने आतापर्यंत असं कधी एक्सपेक्ट नाही केलंय ना की आपल्या घरात आपल्याला कोणीतरी पाणी वगैरे आणून देईल. सो तिला पण ते वेगळं एक्सपिरियन्स होता. तर तिने त्याच्यातनं अर्थ काढला की हे माझं घर म्हणतात म्हणजे मग माझं नाही का. म्हणजे ठरवलं तर आपण वाकड्यात खरंच शिरू शकतो. त्याच्यामुळे ते सुनेनं अगदी, म्हणजे हे दोघींसाठी लागू होतं, पण सुनेनं जास्त की घडणाऱ्या गोष्टींचे हवे तसे अर्थ काढू नका. दुसरी गोष्ट अजून तुमची त्यांना सवय व्हायची आहे. त्याच्यामुळे त्या जर काही ते एकमेकांशी बोलत असतील, काही ठरवत असतील, तर तुम्ही आल्यावर जर ते गप्प झाले म्हणजे ते तुमच्या विरोधात काही बोलतायत असा अर्थही काढण्याची गरज नाही. कदाचित त्यांना वाटत असेल की नको बोलायला आता ह्याच्या पुढे ना आपलं घरचं, कारण की तू अजून पूर्ण घरची झालेली नाहीस. घरचं पूर्ण होण्यासाठी तिथे विरघळून जायला तुला वेळ द्यावा लागेल, एफर्ट्स घ्यावे लागतील, त्यांच्या चालीरीती शिकून घ्यायला लागतील. त्यांना काय आवडतं, आपल्याला कसं छान यांच्यासारखं करता येईल, कारण ते दुहेरी नातं आहे ना. तर हे सुनेलाही तसे पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. जे काही सासूनी म्हणजे इथपासून भांडतात, म्हणजे मला आठवतं की अगदी डिसेंबरमध्ये लग्न झालं आणि लगेच जानेवारीत संक्रांतीचा सण. मग तिनं सासूनी घेतलेली साडी कशी फालतू आहे. ठीक आहे ना, तुला अजून माहीत नाही झालं, त्यांचं बजेट माहिती नाही तुम्हाला, तिच्या चॉईस माहीत नाही तुम्हाला, घाला की. सासूसोबत फिरायला जाताना घाल वाटलं तर ती फालतू साडी, नको एकटी घालूस, काहीतरी त्याच्यातनं काढ. म्हणजे परत हे कसे, जसं मी म्हटलं की अर्थ हवे तसे काढू नका. प्रत्येक वेळेला माझंच बरोबर हे दाखवू नका. सासूच्या चुगल्या नवऱ्याला सांगू नका, कारण त्याच्यातून निष्पन्न काहीच निघणार नाही. कारण तो नवरा खरंच मधल्यामध्ये भरडतोय आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे तू सासूच्या आत्ता 5 मिनिटापूर्वी खूप चुगल्या केल्यास, भांडली सासूवरून, आणि अचानक तो नवरा रोमॅन्टिक होऊन तुझ्यावर प्रेम करायला लागेल, असं कसं होईल. त्यालाही काहीतरी मानसिकता त्याची बिघडली आहे ना त्याच्यातून. त्याच्यामुळे पटापट एकमेकांकडनं काहीच अपेक्षा करू नका. सासूचं पण कौतुक कर. सासूला विचार की जायचं का आपण शॉपिंगला, मी घेऊन जाते तुम्हाला. तिला पण कर ना, तुमच्या स्वतःच्या सर्कलमध्ये काही हरकत नाही आहे. सो तिला आपल्यात कसं घेता येईल. जर सासूच्या काही म्हणजे जे सासूरवासाची कारणं आहेत त्याच्यात सासूच्या ज्या काही अनमेट सायकोलॉजिकल नीड्स आहेत, बघ काय त्या, बोल की तुझा नवरा लहानपणी कसा होता. विषय आहेत ना सासूशी गप्पा करायला, पण जाणून घे नवऱ्याविषयी, कसे होते, काय होते, कसं होतं तुमचा सासूरवास झाला का तुम्हाला, तुमची सासू कसे, बाबा कसे होते. बोला ना एकमेकांशी छान विषयांवरती. कॉफी दुपारची एकत्र घेऊ शकता. देर आर नंबर ऑफ वेज तुम्ही एकमेकांसोबत खूप छान रॅपो डेव्हलप करू शकता. तर तो प्रयत्न दोघांकडनंही दिसला पाहिजे. त्याच्यामुळे सुनेनंही पहिल्यापासूनच की हे आपल्या विरोधात आहेत आणि ही आता माझा चार्ज मी याच्या हातात कसा घेऊ ह्याच्या प्रयत्नात अजिबात राहायला नको. त्याच्यामुळे सासूनी एम्पथी देणं, सासूनी अनेक गोष्टी लेट गो करणं, थोडीशी पॅसिव्ह आता रोल मुलाच्या आयुष्यात घेणं की मुलाच्या आयुष्यात दुसरं महत्त्वाचं आलेलं आहे जे आपण रिप्लेस झालेलो नाही आहे, पण आपण बाजूला व्हायला पाहिजे ह्याचा ॲक्सेप्टन्स असणं. आणि सुनेनं पेशन्स, टॉलरन्स आणि आपणहून या घरात विरघळून जाण्यासाठीचे काय काय प्रयत्न करता येतील ते सगळे करणं. बरोबर. सो हे झालं नवीन ज्यांची लग्न होतात वगैरे, पण ज्यांच्या लग्नाला 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष, अशी 15 वर्ष झालेली आहेत आणि ऑलरेडी कॉन्फ्लिक्ट्स आणि हे सगळे झालेले आहेत. सो हाऊ दे कॅन ॲक्च्युली अप्रोच, आणि ते काय एफर्ट्स टाकू शकतात की जे काय दुरावलेली नाती आहे ती परत एकदा ट्रॅकवर येतील. बरोबर. जसं मगाशी म्हणालीस ना तू की ऑलरेडी कॉन्फ्लिक्ट आहेत आणि आता 8 वर्ष झाले आहेत, म्हणजे काय की त्यांनी त्या कॉन्फ्लिक्ट्सला अजून रिझॉल्व्ह केलेलंच नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की इग्नोरिंग द एलिफंट इन रूम, हे असंच असतं की ते एवढं मोठं आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि चालत असतो. ते करायला नकोच आहे, कारण त्याच्यातून फक्त रिझेंटमेंट ही साठत जाते. ओके. दुसरी गोष्ट, अनेक वर्ष लग्नाला झाल्यावरही जी मनात कटुता आहे ती कुठेतरी कारणं मूळ तीच आहेत, रिझॉल्व्ह केलेलीच नाही. म्हणजे मला आठवतं एक माझी क्लायंट ती म्हणली की माझ्या लग्नाला 14 वर्ष झाली आहेत, 7-8 पण नाही, 14 वर्ष झाली आहेत, पण आजही मला माझा संसार हा माझा संसार सुरू झाला हे वाटतच नाही.
कारण आपण अगदी लहानपणीपासून पाहिलं ना, म्हणजे आता जरी आपण जेंडर बायस आणि मुलांना वेगळी खेळणी असं वगैरे करत नसलो जाणीवपूर्वक, तरी इन्नेट कुठेतरी मुलींना ते घर घर खेळणं आवडतं. अजूनही ते तुळशीबागेतले भातुकलीचा सेट घेऊन खेळायला आवडतं त्यांना. त्याच्यामुळे आपलं घर ते सजवणं, त्याच्यासाठी काहीतरी करणं हे कुठेतरी आहे. मग लग्नाला हिच्या 14 वर्ष झाल्यावरही हिला का वाटतंय की आपला संसार सुरू नाही झाला? कारण आजही स्वयंपाकघरात गेल्यावरती कुठली भाजी करायची, कुठल्या भांड्यात कढी करायची, फोडणीला तेल वापरायचं, हे वापरायचं का, जिरं वापरू का, हे सगळं सासू ठरवते. म्हणजे हिला निर्णय स्वातंत्र्य जे मुख्य लागतं ते आलेलंच नाहीये. मग हे पुन्हा तेच आहे की सासूनी पॅसिव्ह सीट घ्यायची कधी? म्हणजे मग कुठेतरी म्हणजे अत्यंत कटू वाक्य आहे हे, कदाचित कुणाला आवडणार नाही, पण एक क्लायंट बोलली आहे मला की मॅडम मी आता काय सासू मरायची वाट बघू का माझा संसार सुरू व्हायला? हे क्लायंटचे फ्रस्ट्रेशन्स आहेत जे आपल्याला म्हणजे चुकीचे नाही आहेत ना ते काही अंशी बघता. कारण तिच्या मार्गाने तेच आहे की मला जर असं वाटतं की पडदे बदलावेत, नाही बदलता आहेत मला. म्हणजे एक जण असं एक ते म्हणले की आमच्याकडे खोलीचे दरवाजे लावायचे नाहीत, पण ती म्हणली आमच्या खोलीला पडदे पण लावू देत नाहीत. आणि मग मी दुपारी जर झोपत असेल, थोडी वेळ डुलकी घेत असेल, तर सासरी खोलीच्या समोरून जातात, मला नाही आवडत. पण दार बंद केलं की पुन्हा म्हणतात तुम्ही दारं लावून बसता. बरं, यांच्यासोबत बाहेर येऊन बसलं हॉलमध्ये तरी देखील यांचे फक्त TV सुरू असतात, गप्पा नसतात. मग मला कारणं त्यांचे बऱ्यापैकी जेन्युइन असू शकतात. म्हणजे परत तेच आहे की एकमेकांना समजून घेणं हे जे कमी पडतं आहे तर ते एम्पथाइज करणं आवश्यकच आहे. त्याच्यामुळे लग्नाला कितीही वर्ष जरी झालीत ना तरी ती रिझेंटमेंट सुरूच आहे. तेव्हा सुनेनी पण म्हणजे सासूने तर ते घ्यायलाच पाहिजे आता की आता हिच्या हाती. म्हणजे पूर्वी बघा तो संन्यासाश्रम शेवट, त्याच्या आधी वानप्रस्थाश्रम होता, की आता हळूहळू तुम्ही काढा मन त्याच्यातून. पण आपल्या संसाराची 35-40 वर्ष लोटल्यावरही सासूचं मन त्या संसारातून निघत नाही, त्या भांड्यांमधून निघत नाही, अटॅच्ड असतातच ते त्याच्यामध्ये. मग तिथे जर तुम्ही असे जखडलेले आहात तर मग ती सुनेनी कधी घ्यावा तो ताबा? त्याच्यामुळे तिला ते वाटणं स्वाभाविकच आहे. तेव्हा ज्याही वयात वाटत असेल, लग्नाला कितीही वर्ष झाल्यावरती की आपल्याला नाही अजून मोकळं वाटत आहे, तर कुठल्याही वयात कुठल्याही स्टेजमध्ये काउन्सिलिंग डेफिनेटली हेल्प्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुझी सासू समजा, म्हणजे जस्ट एक्झाम्पल, तुझी सासू छानच आहे, पण तुझी सासू जर काही कारणाने तुला वाटत असेल की नाही आमचं जमत आहे, इतकी वर्ष लग्नाला लोटलीत, तर तू माझ्यासोबत काउन्सिलिंग केल्यावरती किंवा माझ्याशी बोलल्यावर सासू नाही छान वागणार आहे, पण अशा वागणाऱ्या सासूसोबत मी कसं डील करू हे कळतं ना आपल्याला. त्यामुळे ॲटलिस्ट आपल्याला होणारा त्रास कमी होऊ शकतो. कारण शेवटी आपण आपलं सफरिंग कमी करणं हेच आपला उद्देश आहे. त्याच्यामुळे सासूचं वागणं हे माझ्या ताब्यात नसलं किंवा सुनेचं वागणं माझ्या हातात नसलं. माझ्याकडे एक सासू पण घेते की मला माझ्या सुनेसोबतचे संबंध चांगले करायचे आहेत, ती का माझ्यासोबत अशी वागते. सो तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न नक्कीच करा जेणेकरून त्रास कमी होईल. हे मी सासूला सांगेन की तुम्ही थोडंसं पॅसिव्ह आता घ्या, ॲटलिस्ट हा पॉडकास्ट बघितल्यावर तरी घ्या. आणि सुनेला असं सांगेन की सासू हे जे आहे, सासू किंवा सासरे, या ह्याच्यातनं कन्सिडर देम अंडर द अम्ब्रेला ऑफ पेरेंट्स. ते पेरेंट आहेत तुझ्या नवऱ्याचे, हे तुझे. सो त्यांना इक्वल रिस्पेक्ट, इक्वल केअर, इक्वल एम्पथी ही जायलाच पाहिजे. त्याच्यामुळे फक्त मी माझ्या पालकांसोबत अशी वागेन हे न मुलांनी करावं न मुलींनी करावं. सो पेरेंट्सला, जे पेरेंट्सच्या अम्ब्रेला अंडर सासू सासरे असं जर घेतलं तर ते समजून घ्यायला सोपं जाईल की ही माझ्या नवऱ्याची आई आहे. सो थोडंसं त्याच्याविषयी जरा एक सॉफ्ट आपल्याला मनामध्ये येऊ शकतं. तेव्हा कुठल्याही वयात जरी तुमची वाद होत असतील, आजही म्हणजे मुलं मोठी झालेली आहेत तरीही त्या आईवरनं भांडणं होतात, तर तुम्ही काउन्सिलिंगला कुठल्याही वयात या, आपल्याला होणारा त्रास नक्कीच कमी करता येतो. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला सासू सुनेच्या रिलेशनशिपबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. हे नातं बरेचदा कन्फ्युजिंग, कॉम्प्लेक्स, ट्रिकी असलं तरी त्याच्यासाठी त्याला समृद्ध करण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आपण अनुराधाकडून ऐकून घेतलं आहे. सो रिस्पेक्ट, पेशन्स, एम्पथी, ओपन कम्युनिकेशन, नक्की या गोष्टींकडे लक्ष द्या आणि एक हेल्दी रिलेशनशिप असेल तर खूप छान, नसेल तर ॲटलिस्ट ती मेंटेन करायला एफर्ट्स घ्या. विथ दॅट थॉट सॅसी सखी विल साइन आउट. अजून असे कुठले टॉपिक असतील जे तुम्हाला ऐकायला आवडतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अँड स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म्ड. अंटिल नेक्स्ट टाईम, कीप शायनिंग.